70% जे काही माझे एक्सपेन्सेस असेल त्याच्यावर टॅक्स लागणार आहे गव्हर्नमेंटचा, पण 20% पण नाही लागणार आहे. म्हणून इन्शुरन्स इज ऑलवेज टॅक्स फ्री. फोर्थ बेनिफिट इज वेल्थ अँड सेव्हिंग्स. जसं की आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं होतं ही एक मनी बॅक पॉलिसी म्हणून आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर ड्युरेशनमध्ये एक फिक्स्ड अमाऊंट ऑफ मनी मिळते. तर मग अशा टाईपचे इन्शुरन्स तुम्हाला लॉंग टर्म सेव्हिंग्स किंवा वेल्थ क्रिएशनसाठी पण यूज करू शकतो. फिफ्थ वन इज कव्हरेज फॉर इलनेस. आता ॲक्सिडेंटल इन्शुरन्सेस असतात किंवा मेडिकल इन्शुरन्सेस असतात. जर का मला काही प्रॉब्लेम आला हेल्थ वाईज किंवा माझा ॲक्सिडेंट झाला तर जो काही खर्च असेल तो क्लेम केला जाईल आणि पूर्ण इन्शुरन्स पण कव्हर करेल. तर मग हे बेनिफिट्स आहे इन्शुरन्स. आता आपण बघू अदर टाइप्स ऑफ इन्शुरन्सेस. एक असतो ॲक्सिडेंटल इन्शुरन्स, जे की मी सांगितलं की सपोज सगळ्यात पहिले मी इकडे फिक्स करेल माझे अमाऊंट की मला किती पाहिजे. माझा सपोज कधी ॲक्सिडेंट झाला तर मला किती अमाऊंट पाहिजे माझ्याकडे. तर मग जे सपोज मी 80 लाखचा काढला आणि मला खर्च आला 70पर्यंत, तर तो पूर्ण इन्शुरन्स तो क्लेम होऊन जाईल आणि मला स्वतःच्या प्रॉफिटमधून टाकावं लागणार त्यावेळेस पैसे, कारण की माझा ॲक्सिडेंट इन्शुरन्स असेल. एक असतो मेडिकल इन्शुरन्स, ज्याच्यामध्ये मला हेल्थ वाईज प्रॉब्लेम आला तर पूर्ण हॉस्पिटलचा खर्च त्याच्यामध्ये क्लेम होऊन जाईल. एक असतात जनरल इन्शुरन्स, जसं आपण स्वतःच्या लाईफचा काढतो तसं आपली जनरल डेली लायबिलिटीज असतात किंवा आपल्या प्रॉपर्टीज असतात. आपलं व्हेकल असतं, कधी आपला ॲक्सिडेंट झाला किंवा त्या प्रॉपर्टीजला डॅमेज झाली तर तो सगळा जो काही एक्सपेन्स असतो तो इन्शुरन्समध्ये कव्हर होऊन जातो. एक असतो स्पेशल इन्शुरन्स, याच्यामध्ये कित्येक सिंगर्सने त्यांच्या आवाजाचा इन्शुरन्स काढला. एक हॉलिवूड ॲक्ट्रेस आहे, तिने तिचा नखाचा इन्शुरन्स काढला. आणि एक असं मॅचेस असतात, तर सपोज मॅच कॅन्सल झाली ड्यू टू सम रिझन तर त्याचा पण इन्शुरन्स आहे. तर अशा टाईपमध्ये येतात स्पेशल इन्शुरन्स.